माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आता 28 ऑक्टोबरला शनिवारी आहे कोजागिरी पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमेचं अत्यंत महत्त्व असतं। सर्व पौर्णिमांमध्ये कोजागिरी पौर्णिमा ही खूप मोठी पौर्णिमा मानली जाते आणि या दिवशी केलेले जे उपाय असतात ते आपल्याला 100% यशस्वी बनवतात। आणि या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी जर तुम्ही काही खास उपाय केले तर वर्षभर तुमच्याकडे कधीच धनाची कमतरता भासत नाही, तर दिवसेंदिवस तुमच्या धनाच्या साठ्यामध्ये वाढ होत जाते। कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने आपल्याकडे पैसा येत राहतो आणि आलेला पैसा हा टिकतो। त्यामुळे विशेष करून महिलांनी या दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अवश्य हा उपाय करावा, कारण महिला ज्या असतात त्या गृहलक्ष्मी असतात, आपल्या घराची लक्ष्मी असतात आणि त्यांच्या हस्ते केलेले उपाय हे कधी फेल जात नाही, तर नक्कीच ते आपल्या आहे त्या धनामध्ये वाढ करतात आणि नक्कीच आपल्याला खूप चांगले अनुभव येतात। आता समजा तुम्हाला त्या दिवशी काहीतरी अडचण असेल, महिला करू शकत नसतील, तर तुम्ही हा उपाय घरातील पुरुषांकडून करून घेऊ शकता किंवा घरातील तुमच्या बाकीच्या सदस्यांकडून पण अवश्य करून घेऊ शकता। कारण त्या दिवशी जर तुम्हाला अडचण असेल तर त्या दिवशीचा उपाय दुसरं कोणतरी करू शकतं, नंतर तुम्ही तो कंटिन्यू स्वतः करू शकता। लगेचच बघूया की कोजागिरी पौर्णिमेपासून हा कवड्यांचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे। तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहे 7 पिवळ्या कवड्या। अशा पिवळ्या कवड्या घरामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे। आपल्या देवघरामध्ये त्या अवश्य तुम्ही 7 कवड्या घेऊन त्याचं पूजन करत चला। तुमच्याकडे नसतील पिवळ्या कवड्या किंवा पांढऱ्या कवड्या तर तुम्ही नक्की या पौर्णिमेच्या आधी त्या आणून ठेवा किंवा पौर्णिमेच्या दिवशी आणा आणि अवश्य त्या दिवशी तुम्हाला पूजन करायचं आहे। आणि त्याचबरोबर हा जो उपाय आहे तो देखील मी सांगणार आहे, अत्यंत प्रभावी उपाय आहे। प्रत्येकाने कोजागिरी पौर्णिमे दिवशी हा कवड्यांचा उपाय करा आणि आणून ठेवा कवड्या। 7 कवड्या तुम्हाला लागणार आहेत। तुम्ही अशा पांढऱ्या पण कवड्या आणू शकता किंवा मग पिवळ्या देखील कवड्या तुम्ही आणू शकता। पिवळ्या नाहीच भेटल्या तर तुम्ही पांढऱ्या कवड्या आणू शकता। आता या कवड्या आणल्यानंतर काय करायचं आहे, तर तुम्हाला दुधाने पाण्याने स्वच्छ म्हणजे अभिषेक करून घ्यायचा आहे छान या कवड्यांना। आणि त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, तर या कवड्या हळदीच्या पाण्यामध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत। म्हणजे हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करून त्यामध्ये तुम्हाला या कवड्या ठेवायच्या आहेत, त्या पिवळ्या होतील। पांढऱ्या कवड्या असू द्यात किंवा पिवळ्या असू द्यात, त्या तुम्हाला आणल्यानंतर अशा पद्धतीने हळदीच्या पाण्यामध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत। पिवळ्या असू द्यात किंवा मग पांढऱ्या असू द्यात। आता 1 ते 2 तासानंतर काय करायचं, या कवड्या काढायच्या त्या हळदीमधून, स्वच्छ करून घ्यायच्या, पूर्णपणे कोरड्या करून घ्यायच्या या कवड्या। आणि त्यानंतर तुम्हाला एक पिवळं कापड घ्यायचं आहे। तर तुम्ही पिवळा रुमाल आणून ठेवू शकता, नवीन रुमाल आणा किंवा मग जे ब्लाऊज पीस असतात त्याच्या छोटासा भाग तुम्ही कट करा। त्या 7 कवड्या त्यामध्ये बसल्या पाहिजेत। तर त्यानंतर आपल्याला या पिवळ्या कपड्यांमध्ये या 7 कवड्या ठेवायच्या आहेत आणि एखाद्या डिशमध्ये किंवा वाटीमध्ये तुम्हाला त्या ठेवून माता लक्ष्मी समोर ठेवायच्या आहेत। मग माता लक्ष्मीचा तुमच्याकडे फोटो असेल किंवा मग तुमच्याकडे मूर्ती असेल तर तिथे समोर तुम्हाला या कवड्या ठेवायच्या आहेत। आणि तुम्हाला काय करायचं आहे, कवड्यांना धूप दीप दाखवून घ्यायचा आहे। दिवा तर आपण आधीच प्रज्वलित करत असतो, त्यानंतर धूप दीप दाखवा, हळद कुंकू व्हायचं आहे या कवड्यांवरती तुम्हाला। आणि हा उपाय तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेला रात्री 12 वाजता करायचा आहे। 12 ते 12:39 रात्री या वेळेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर असं पूजन करून त्या कवड्या ज्या आहेत त्या पिवळ्या कपड्यावरती तुम्हाला देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या समोर ठेवायच्यात। सत्यनारायणाची पूजा तुम्ही मांडत असाल तर तिथे समोर ठेवलं तरी चालेल, किंवा मग आपण कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडतो तर तिथे समोर तुम्ही या कवड्या ठेवू शकता। आणि त्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, सेवा करायची आहे। काय सेवा करायची आहे, तर 1 माळ आपल्याला स्वामी समर्थांचा जप करायचा आहे। म्हणजे 108 वेळा जपमाळेवरती तुम्ही 1 माळ करू शकता। त्याचबरोबर त्यानंतर तुम्हाला विष्णू गायत्री मंत्राचा जप 1 माळी करायचा आहे। लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप तुम्हाला 1 वेळा करायचा आहे। आणि
99 मंत्राचा तुम्हाला एक वेळा जप करायचा, म्हणजे एक माळी जप करायचा आहे. 108 वेळा म्हणजेच एक माळी जप तुम्हाला करायचा आहे. तर अशी सेवा तुम्हाला कोजागिरी पौर्णिमे दिवशी म्हणजेच 28 ऑक्टोबरला रात्री 12 ते 12:39 तुम्हाला ही सेवा तुमच्या देवघराच्या समोर बसून करायची आहे. आणि अशी सेवा तुम्हाला सलग 40 दिवस करायची आहे. आता वेळ काय ठेवायची, तर तुम्ही पहिल्या दिवशी मात्र 12 ते 12:39 ही सेवा करायची आहे. पण त्यानंतर तुम्ही संध्याकाळी 6 नंतर कधीही सेवा करू शकता. फक्त एकच वेळ ठरवा. 7ला करणार असाल तर रोज 7लाच सेवा करा. जर तुम्ही रात्री 9ला करणार असाल तर 9च वेळ ठेवा. 6ला करणार असाल तर 6च वेळ ठेवा. किंवा तुम्हाला संध्याकाळी वेळ नसेल, दिवसाच करायची असेल तुम्हाला सेवा, तर सकाळचा तरी वेळ फिक्स ठेवा. सारखा वेळ बदलू नका. तुम्हाला 40 दिवस म्हणजे पहिला दिवस तुम्हाला रात्रीच सेवा करायची आहे 12 वाजता, आणि नंतरचे दिवस जे आहेत ते एक वेळ ठरवा तुम्ही, आणि त्याच वेळेला तुम्हाला सेम सेवा करायची आहे. म्हणजे काय करायचं आहे, तर तुम्हाला अशा पद्धतीने ज्या कवड्या आहेत तर त्यांचं पूजन करून घ्यायचं आहे. रोज त्या हळदीत बुडवून घ्यायची गरज नाही, किंवा हळदीमध्ये ठेवायची गरज नाही. फक्त त्या तुम्हाला पाण्याने त्यांना अभिषेक घालायचा आहे, दुधाने घालायचा आहे, आणि धूपदीप दाखवायचा आहे, आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सेवा करायची आहे. आता समजा या 40 दिवसामध्ये तुम्हाला काही अडचण आली, पिरियड्स आले, तर तुम्ही कोणाकडून तरी घरच्यांकडून ही सेवा करून घ्यायची आहे. खंड पाडायचा नाही. जर सुतक आलेलं असेल तर तुम्ही ही जी सेवा आहे ती सुतकामध्ये तुम्हाला करता येणार नाही. मग तुम्ही काय करू शकता, तर ती सेवा मध्येच थांबवून मग सुतक फिटल्यानंतर एखाद्या शुक्रवारी ही सेवा पुन्हा नव्याने सुरुवात करा, किंवा पुढच्या पौर्णिमेला नव्याने तुम्ही सुरुवात करू शकता. आणि अशा पद्धतीने तुम्ही ही 40 दिवसाची सेवा पूर्ण करू शकता. तर बघा, आता 40 दिवस तुम्ही ही सेवा केली. आता काय करायचं, तर 41व्या दिवशी तुम्हाला हे ज्या कवड्या आहेत, 7 कवड्या ज्या आहेत, तर त्यांचं पुन्हा पूजन करायचं. धूपदीप त्यांना दाखवून घ्यायचा, आणि याच पिवळ्या कपड्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 7 हळकुंड टाकायचे आहेत. चांगली हळकुंड घ्या बघून. 7 हळकुंड आणि 1-1 रुपयाचे 7 कॉईन तुम्हाला याच्यामध्ये टाकायचे आहेत, या पिवळ्या कापडामध्ये. कापड घेतानाच काय करा, तर थोड्या मोठ्या साईजचं तुम्ही घेऊ शकता ते कापड. आणि याच्यामध्ये तुम्हाला 7 हळकुंड, 7 अशा या पुजलेल्या कवड्या, आणि 1-1 रुपयाची 7 नाणी तुम्हाला घ्यायची आहेत. आणि ही अशी पोटली बांधायची आहे. या पोटलीला हळद कुंकू व्हायचं आहे नंतर, आणि पुन्हा काय करायचं आहे, तुम्हाला धूपदीप दाखवायचा आहे. पुन्हा तुम्हाला रोजच्या प्रमाणे स्वामी समर्थांचा जप, एक माळी जप करायचा आहे. विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करायचा आहे, आणि 99 मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. तुमची काय इच्छा असेल ती बोलायची आहे. माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये नेहमी अखंड लक्ष्मीचा वास राहू द्यात, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि ही जी पुरचुंडी आहे ती तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायची आहे, किंवा मग जिथे तुम्ही पैसे ठेवता तुमचे, भले तो मग स्टीलचा डबा असेल तर त्यामध्ये तुम्हाला ही पुरचुंडी ठेवायची आहे. शुक्रवारी, मंगळवारी, लक्ष्मीपूजना दिवशी तुम्ही ही पुरचुंडीचं पूजन करायचं आहे. न खोलता, ही पुरचुंडी न खोलता तुम्हाला तिला धूपदीप दाखवायचं आहे, आणि प्रत्येक शुभ कार्यामध्ये तुम्हाला हिचं पूजन करायचं आहे. दर शुक्रवारी, मंगळवारी धूपदीप तिथे तुम्ही जाऊन दाखवू शकता. आणि अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये किंवा पैसे जिथे ठेवता तिथे ही पुरचुंडी ठेवायची आहे. व्यवसाय चालत नसेल, दुकानासाठी करणार असाल तर दुकानामध्ये नेऊन तुम्ही ही पुरचुंडी पैसे ठेवता तिथे ठेवू शकता. अवश्य तुम्ही हा उपाय करा. नक्कीच तुम्हाला आर्थिक लाभ झाल्याशिवाय राहणार नाही, किंवा काहीतरी अशा गोष्टी घडतील की ज्यातून तुम्हाला चांगले चांगले मार्ग मिळतील, किंवा अर्थार्जनाचे मार्ग मिळतील. व्यवसाय तुमचा चालत नसेल व्यवस्थित, व्यवसाय हळूहळू चालायला लागेल.
तुमचे जे इन्कम आहे ते हळूहळू वाढायला लागेल, असे तुम्हाला हळूहळू अनुभव यायला लागतील. मात्र आपल्याला ही सेवा 40 दिवस करायची आहे, चुकवायची नाही. विशेष करून शक्य असेल तर महिलांनी ही सेवा करा. नसेल शक्य तुम्हाला तर पुरुषांनी केली तरीही चालेल, पण कोणी ना कोणीतरी घरामध्ये अवश्य ही सेवा करा. आणि काही कारणांमुळे या कोजागिरी पौर्णिमेला तुम्हाला ही सेवा जमलीच नाही तर पुढच्या पौर्णिमेला तुम्ही ही सुरुवात करू शकता, किंवा एखाद्या शुभ शुक्रवार दिवशी तुम्ही ही सेवा अवश्य सुरू करू शकता. व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्या देखील हा 7 कवड्यांचा प्रभावी उपाय या कोजागिरी पौर्णिमेपासून करू शकतील आणि नक्कीच त्यांना देखील याचा खूप चांगला लाभ होईल आणि आपला व्हिडिओ युजफुल ठरेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.